हॅलो, तुझे तेवर बघून ना सरळ सरळ कळते की तू विसरलीयस. अगं आपल्याला 2 डिझाईन्स दाखवायचे क्लायंट्स ना. आय नो पल्लू, पण त्यांच्याकडे आज जाणं कंपल्सरी आहे. ऑफकोर्स. व्हॉट डू यू मीन? लिसन, ऑलरेडी आपलं खूप दुर्लक्ष होते हा कामाकडे. एवढा सगळा बॅकलॉग भरून काढायचे. चल चल लवकर तयार हो आता. पण आज मॅडम नीतू ऑफिशियल सुट्टीवर आहे, सो मला आज नाही जमणार. सॉरी. काय? हां, आज मी माझ्या आभासला भेटणार आहे संध्याकाळी. व्हॉट? येस, फायनली मी आज माझ्या आभासला भेटणार आहे. एक मिनिट. पण कसं काय, म्हणजे कसं भेटणार आहेस? तो कसा काय रेडी झाला? माझी विल पॉवर आणि सायराच्या एफर्ट्सचा रिझल्ट आहे की आज फायनली संध्याकाळी मी माझ्या आभासला भेटणार आहे सायराच्या घरी. म्हणून साईराजने तुला कॉल केला. एक मिनिट नीतू, पण मला ना ह्याच्यात थोडी गडबड वाटते. आय एम सॉरी, पण बघ ना, तो काय एवढा सगळा इनिशिएटिव्ह घेतोय तुझी आभासची भेट घडवून देण्यात, आणि एवढा तुझ्याबद्दल त्याला का कन्सर्न वाटतोय? अगं कारण आता सुधारलाय ना तो, आणि त्याला आभासला पर्सनली भेटून थँक्यू सॉरी वगैरे म्हणायचंय. आणि एवढंच नाही, त्याच्याकडनं काही म्युझिक कॉन्सेप्ट्स आहेत जे त्याला आभास बरोबर डिस्कस करायचे. व्हॉट एव्हर दॅट बी, पण तू त्याच्यावर विश्वास नाही ठेवायला पाहिजे. म्हणजे तू ओळखतेसच किती ना त्याला, आणि आभासला भेटवणं एवढं सोपं असतं तर आपल्या ऋषीने नसती का घडवून दिली? प्लीज पल्लू, ऋषीचं नाव घेऊन ना माझा मूड ऑफ करू नकोस तू का. आणि एनिवे, तुला लक्षात नसेल तर मी रिमाइंड करून देते तुला, ऋषीचं प्रेम आहे माझ्यावर. त्याच्या प्रपोजलला मी नकार दिलाय, सो ऑब्व्हियसली तो माझी आणि आभासची भेट का घडवून देईल? त्याला क्लिअरली माहितीये की माझं आभासवर खूप प्रेम आहे. सो नॅचरली मी आणि आभास भेटलो तर त्याचा पत्ता कट होईल ना. आता येतंय का लक्षात तुझ्या की काय कॅल्क्युलेशन्स आहेत त्याचे? सो प्लीज त्याची तरफदारी करणं बंदच कर. नीतू, लिसन, ते जे काही असो, माझं म्हणणं फक्त इतकं आहे की तू त्या साईराजला नाही फारशी ओळखत. कशावरून तो पुन्हा एक नवीन गेम खेळत नाहीये? यु नो व्हॉट, माझ्या आणि आभासच्या भेटीबद्दल सांगून ना मी चूक केली उगाच. सांगायलाच नको होतं तुला. आणि प्लीज पल्लू, मला कन्व्हिन्स करण्याचा प्रयत्न करू नकोस, कारण माझं डिसिजन फायनल आहे. माझ्या आभासला भेटायला आज संध्याकाळी मी सायराच्या घरी जाणार म्हणजे जाणार. खरंच गाडी शिकायची आहे यार, आणि मी रोज प्रॅक्टिस करते ना प्रॅक्टिस. काय तर प्रॅक्टिस करते, सांग तिला. क्लचवर पाय ठेवते आणि गाडी नुसती भुरभुर भुरभुर भुरभुर. इंडिकेटर लावा म्हणलं तर वायपर लावून ठेवते. गाडीचं स्टेअरिंग तर असं फिरवते जसं काय लहान पोरांची गाडी आहे. बास हा, खूप झालं. मी तुम्हाला इथे मदत मागायला आली आणि तुम्ही मलाच डिस्करेज करू नका. तू पण इथे लपलीयस? हो, मी काही पाल नाहीये भिंतीला चिकटून राहिला. व्हॉट आर यू किडिंग मी? अशा सिच्युएशनला तुला विनोद सुचू शकतो? कसं असतं ना, अशी सिच्युएशन आली की आपल्याला टेन्शन येतं, आणि मग ते टेन्शन घालवण्यासाठी विनोद करणं चांगलं. व्हॉट्स इट? नाही. सॉरी. इट्स ओके. हे सॉरी. अरे थँक्यू. अरे त्या दिवशी ना माझ्या फ्रेंडचा फोन आलेला आणि ती अचानक मला बोलायला लागली की तिला कॅम्पेन काय करतोयस?
मी पळतोय. ह्याला पळणं नाही म्हणत, ह्याला जॉगिंग म्हणतात. आणि ह्यांनी करून तुझी ढेरी कमी नाही होणार आहे. गपे, ह्याला पळणंच म्हणतात. मी असंच पळतो. तुला पळायचंय तर पळ. अरे पण तू का पळतोयस? अरे आपले मित्र आहेत ना, त्यांना विचारायचंय त्यांची युवागिरी काय आहे. वा, हो चल.